महाराजांनी दर्शन दिलं आणि मग त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे चुलका भाकर केलेली आहे, व्यवस्थित बाळाची तब्येत ठेवा. 3 असे पोटात गोळे असे दिसले, म्हणजे वेळ आली नाही ऑपरेशन करण्याची. फोटोत आपण बघतो ना तसा टाईपचा त्यांचा चेहरा होता. जय गजानन. गजानन महाराज प्रती सो अनिताताई दाभाडे यांना काय अनुभव आले आज आपण त्यांच्या मुलाखतद्वारे जाणून घेऊ. आज आपण स्वागत करूया सो अनिताताई दाभाडे यांचे. जय गजानन ताई. तुम्हाला गजानन महाराज प्रती केव्हापासून ओढ लागली आहे? मला माझ्या आई वडिलांकडे आलेले आहे, महाराजांनी दर्शन दिलं. म्हणजे ते काका आजारी होते माझे, आणि काका आजारी असल्यामुळे काय की सगळे भयभीत झालेले होते, इकडे तिकडे औषधं लागत नव्हती त्यांना. तर ते सतत माझे वडील पण गजानन महाराजांचा धावा करायचे, किंवा महाराजांनीच यावं किंवा मग औषध पाणी द्यावं असं असं म्हणून. आणि एकदा मग आमच्या घरी आले ते आज आमच्या आईकडे येऊन मग त्यांनी चार वगैरे वाजवून मग त्यांनी आवाज दिला ऐन 12ची वेळ दुपारची. आणि आल्यानंतर ते म्हणाले की इथे वगैरे कोण झोपलेलं आहे. तर आजीने सांगितलं की माझा मुलगा झोपलाय, तो आजारी आहे खूप, ठीक आहे म्हणे, तो नक्की बरा होऊन जाईल. तर मग ते म्हणाले की नाही मला ना म्हणे भूक लागलेली आहे, तर जेवायचं आहे म्हटल्यानंतर आईला वगैरे आनंद झाला की बा आल्यावर कोणी अतिथी जेवतो आहे आपल्याकडे. आणि मग त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे झुणका भाकर केलेली आहे. महाराजांनी सांगितलं म्हणे आम्हाला की झुणका भाकर केलेली आहे. तर मग त्यांना आम्ही ताट वाढून आणलं किंवा चला. झुणका भाकर रेडी होती? हा, तयार होती. म्हणजे तुम्ही स्वयंपाकात झुणका भाकरीचाच केलेला होता. आणि आई म्हणे किंवा यांची जेवण्याची इच्छा आहे तर घेऊन येऊया आपण 12ची वेळेला. म्हणून मग त्यांना ताट वाढून आणलं झुणका भाकरीचं. आणि मग ते जेवल्यानंतर आणि सुपारी मागितली, मला सुपारी द्या म्हणाले. मग सुपारी घरात नव्हती म्हणून वडील आणायला गेले बाजूला. आणायला येईपर्यंत महाराज चालायला लागले. मग वडिलांनी शोध केला आमच्या इकडे तिकडे, तर ते काही त्यांना दिसले नाही, लुप्त होऊन गेले. तेव्हापासून आमच्या वडिलांना आधीपासून तर होतीच होती ओढ, पण तेव्हापासून काका पण ठीक झाले त्या दिवसापासून. आणि आईलाही मुलबाळ होत नव्हतं, तर आईलाही मुलगा राहिला त्याच महिन्यामध्ये. मग त्याचं नाव आईने आमच्या गजानन ठेवलं. आणि गजानन बा आपल्याकडे येऊन प्रसादही आहे आणि हे सगळं देत आहे. तर तेव्हापासून ते आई वडिलांना जशी ओढ लागली आहे तशी आम्हाला त्यांनी गोष्ट सांगितली की आपल्याकडे, आम्हाला माहिती नव्हतं ना, आमचा जन्मच नाही होता. तर आई वडिलांनी सांगितलं की आपल्याकडे महाराज येऊन गेले वगैरे, आपल्याकडे जेवून गेले. तेव्हापासून वडिलांनाही आधी करायचे, पण तेव्हापासून तर अजून जास्ती त्यांना महाराजांविषयी वाटायला लागलं की बा नाही, महाराज आहे, अजून गेले नाही, आपल्यासाठी ते आहेच असं. तर आम्ही पण महाराजांचं करायचं. वडील मग पोथी वगैरे वाचायचे. मग त्यांचं बघून आम्ही लहानपणी एखादी दुसरी पोथी घेऊन बसायचं सोबत त्यांच्या. मग आम्ही वाचायला लागलं की हे वाचतं तर आपणही वाचावं. आपली छोटी वाचली, मग मोठी वाचली. मग आता 21 अध्यायाची मोठ्या पोथीचे पारायण आम्ही करायचं सतत. मग तुमचं असं काही ठरलंय का 3 दिवसाचं करायचं, 7 दिवसाचं? हा, असं कधी कधी येतं म्हणणार. मग दशमी एकादशी द्वादशी करते, कधी 7 दिवसाचं करते, जसं आपल्या वेळे अभावी करते. एका दिवसाचं पण केलंय का? एका दिवसाची तर खूप सारी झालेली आहे. हा, म्हणजे मी मोजण्याच्या जगात एका दिवसाची भरपूर झालेली आहे. 3 ते 4 तासात होऊन जायचे. त्याच्यामुळे मला आठवण आली आणि माझे कुठलंही काम असलं आणि मला जर असं काही वाटलं तर मी आपली पोथी घेऊन बसते, 1 अध्याय वाचेल, जसं माझं जमेल त्या पैशाची मी पोथी वाचते. तुमचे पर्सनल काय अनुभव? आता तुम्ही इतकं सर्व करत आहे, महाराजांची पोथी वाचत आहे, हो, काही तर अनुभव असतील. हा, भरपूर अनुभव आहे. पण त्याबद्दल एक म्हणजे असा की माझा नातू पण झाल्याबरोबर 5 दिवसाचा झाला आणि त्यानंतर तो आजारी झाल्यानंतर मग आम्ही त्याला औषध पाणी दिले, पण महाराजांचा पण धावा केला की महाराजांमुळे चांगला होईल. त्याला रात्री अंगारा, त्या दूध पिणं, पाणी पिणं, असं काहीतरी त्याला त्रास होता. म्हणजे खूप छोटा 5 दिवसाचा जन्म झाला होता. 5 दिवसांनी त्याला घरी आणलं आणि घरी आणल्यानंतर त्याची तब्येत थोडी खराब व्हायला लागली. पण आता काय की
जावयाचं पोर म्हटल्यानंतर आपल्यालाही थोडं भीती वाटते की नको, आपल्या घरी आल्यानंतर व्यवस्थित राहायला पाहिजे. तर महाराजांना सांगितलं का महाराज, हे माझ्या हातून काही असं काही घडू देऊ नका, व्यवस्थित बाळाची तब्येत ठेवा. आणि रोज त्याला आम्ही अंगारा वगैरे लावायचं. त्याच्यानंतर तो बरा झाला. बरा झाल्यानंतर 5 महिन्याचं त्याच्या आजीने बारसं केलं भुसावळला. मला इच्छा होती की बा आपण शेगावला याला दर्शनाला न्यायलाच पाहिजे. मग त्याच्या आजीला जसं महाराजांनीच प्रेरणा दिली की आपण शेगावला जाऊया. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी त्याला घेऊन शेगावला गेलो. मनातून माझी इच्छा पूर्ण झाली की मी या बाळाला इथपर्यंत आणू शकली. म्हणजे एवढीशा बाळाला नेऊ कशी, असं इच्छा होती माझी की एवढीशा बाळाला नेऊ कुठे. आणखी काय अनुभव? आणखी एक अनुभव माझा असा आहे महाराजांविषयी दिलेला, म्हणजे की मला पोटाचा खूप त्रास होता. म्हणजे असा खूप पोट दुखायचं. माझा 4 महिने मी त्रास सहन केला. त्यानंतर डॉक्टरांकडे गेले. औषधं चालूच होती माझी. आणि औषध सुरू असताना डॉक्टर म्हणाले की आपण असं सोनोग्राफी करू. सोनोग्राफीमध्ये त्यांना 3 असे पोटात गोळे असे दिसले. म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टोन्स टाईप असे मोठे. किडनी स्टोन वगैरे होते? नाही, किडनी स्टोन नाही होते ते. असे स्टोन्स होते, असे मासाचे होते, कशाचे होते. पण ते म्हणले की ऑपरेशन करून हे काढावं लागेल. मग मला एकदा गेली मी आमच्या डॉक्टरांकडे, इंगळे डॉक्टरांकडे. आणि मग ते डॉक्टरांनी म्हटले की काकू आम्ही सोनोग्राफी करू. मग त्यात ते 3 वाढलेले दिसले त्यांना. म्हणजे त्याची ग्रोथ होत होती? ग्रोथ होत होती थोडी थोडी. आणि एक छोटा होता, 2 मोठे झालेले होते. तर त्या माझा पुतणा पण म्हणाला, डॉक्टर आहे तो पण म्हणाला की काकू याला काढून टाका, कशाला ठेवायचं, त्रास सहन करायचा. तर म्हटलं ठीक आहे, मी ना असं करते, मी शेगावला जाते. आणि शेगाववरून आली की मग मी येते दवाखान्यात दाखवायला. शेगावला गेलो आम्ही. महाराजांना सांगितलं की महाराज म्हटलं मला ऑपरेशनाची भीती वाटते आणि हे प्रसंग येऊ नको देऊ ऑपरेशन करण्याचा. म्हणून मग मी महाराजांना विनंती केली की माझं जे काही आहे ते तुम्ही औषधानेच बरं होईल असं तुम्ही सांगा. आणि तुमच्या त्या अंगाऱ्याने, इथं अंगाऱ्याने. मग मी तिकडनं आल्यानंतर परत 2 दिवस घरी थांबली. मग परत पोटाचा थोडा त्रास व्हायला लागला. परत दवाखान्यात गेली महिन्याकडे. मग ते म्हणाले की असं करू आपण की ऑपरेशन करण्याच्या पहिले आपण सोनोग्राफी करूया. मग त्यांनी परत सेकंड सोनोग्राफी केली की काय आहे याच्यात. सोनोग्राफी काढली. मग सोनोग्राफी रिपोर्ट बघितल्यावर त्या म्हणाल्या हे तर 2 तर नाहीसेच झालेले आहे म्हणून, फक्त एक छोटंसं राहिलं आहे. तर मी 5 दिवसाची औषधी देते, 5 ते 10 दिवस. जे मोठे होते ते ऑटोमॅटिक गळले. आणि एक छोटा होता तो मेडिसिन कमी होऊन जाईल म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग त्याही आश्चर्य करायला लागला की तुला महाराजांची खूपच कृपा आहे, वेळ आली नाही ऑपरेशन करण्याची. म्हणून मग हा सर्वात माझ्या आयुष्यातला मोठात मोठा अनुभव आहे महाराजांचा. तेव्हापासून मला अजूनही कधी पोट दुखलं नाही किंवा काही त्रास झाला नाही. माझी जाऊबाई आजारी झाली होती कलकत्त्याला. ठीक आहे, कलकत्ता फिरायला गेलो. येताना मग काय झालं की त्यांना गाडीमध्येच आजार बनून आलं. असं म्हणजे बेशुद्ध वगैरे होऊन गेली ती गाडीमध्ये ऑटोमॅटिकली. नाही, ते तिला पायाला त्रास होता. ओके. पायाला त्रास असल्यामुळे ते थोडी घाबरलेली होती. घाबरल्यामुळे तिला चक्कर वगैरे आले, BP लो झालं. मग आमची गाडी थांबली. 4-5 लोक आम्ही उतरून गेलो तिथे. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ऑटोमधून जिथे आम्ही राहणार हॉटेलला, त्या हॉटेलला आम्हाला पोहोचवलं. तर तेवढ्या वेळात ती अशी तिची कंडिशन होती की आम्हाला भीती वाटायची की काय करायचं या वेळेला. अंगारा होता म्हणून तिला मी अंगारा लावला. आणि खडीसाखर होती तिला खायला दिली. महाराजांचा प्रसाद म्हणून दिला. खडीसाखर तर असते माझ्या ह्याच्यात, महाराजांचा प्रसाद म्हणून मी तिला खायला दिला. तेवढ्यात तिने ते 5-10 मिनिटात कृपा महाराजांची असावी, अंगाऱ्याची लाज लागली माझ्या. तिला शुद्ध आली आणि तिने डोळे उघडले. आणि कुठे गेली आणि गावाला गेली, कुठे गेली तर अंगारा माझ्या सोबत असतो. आणखीन एक अनुभव आहे माझा. मुंबईवरून निघालो ट्रेननी. त्यानंतर माझे मिस्टर, मी जाऊबाई दोघंही सोबत होते माझे. गाडी आमची बरीच लेट करत 3:30ला इथे आली अकोला स्टेशनला. आणि थांबल्यावर मग आम्ही बघितलं की कोण आहे का कुठलं स्टेशन म्हणून.
तिथं अकोलाच होतं शेगावच्या आधी शेगाव आलं म्हटलं चला दर्शन घेऊन घ्या, पण ते नेमकं अकोला निघालं. हम्म. मग अकोल्याला तिथे एक आमची गाडी थांबल्यावर असे उंचसे ग्रस्त, अंगात काही नव्हतं त्यांच्या, नुसतं गुंडाळलेलं होतं खाली, आणि पांढरी कटोरी घेऊन ते आले. तर कितीची वेळ होती ही साधारण? 3 वाजता, 3 ते 4च्या दरम्यान, पहाटे सकाळी? पहाटे सकाळची, अच्छा. उंचसे, आणि अजूनही त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर थोडा फिरतो. अंधारच असेल ना? हो, अंधारच होता, अच्छा. अंधारच होता. आणि म्हणजे चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर, जसा फोटोत आपण बघतो ना तसा टाईपचा त्यांचा चेहरा होता. अदरवाईज आणखीन त्यांना दिली दक्षिणा, गाडी पुढे सरकली, पण अंधारात मी बघितलं की बाई दिसतात कोण आहे, चालले कुठे, इकडे तिकडे कुठेच काही मागितलं नाही त्यांनी, कुणालाच काही नाही मागितलं, सरळ चालायला लागले तुरु. फक्त तुम्हाला दक्षिणा मागितली आणि समोर चालायला लागले तुरु. साक्षात महाराजांनीच तुम्हाला हो, महाराजांनी. सकाळी पहाटे. सगळं हे महाराजांचीच कृपा आहे आपल्या, बाकी काही. बाकी तर खूप सारे असे अनुभव छोटे छोटे असतात की आपणही म्हणजे विसरू शकत नाही त्या अनुभवांना. तुमचे खूप सारे अनुभव आहे. तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इतके छान अनुभव सांगितले. तुझे पण धन्यवाद. तू आमच्याकडनं एवढं सगळं मनवून घेतलं, महाराजांविषयी परत सगळ्यात आठवणी ताज्या झाल्या, आणि खूप खूप अभिनंदन. नाही, खूप खूप धन्यवाद ताई तुमचा.